मित्रांनो, माझे नाव अंकित आहे. मी कोल्हापूरला राहतो. मी आता 24 वर्षाचा आहे. 2017 पासून मी कोल्हापुरात एका भाड्याच्या रूममध्ये राहत होतो. माझी घरमालकीण वैशाली एक 46 वर्षीय स्त्री. ती एकदम गोरी, लांब केसाची उंची 5 फूट 2 इंच असेल. मध्यम आकाराचे व्यक्तिमत्व आणि भरधाव शरीर. तिच्याकडे पाहिलं की कोणाचीही नजर हटत नाही अशा त्या होत्या. मी जिथे राहायचो तिथेच वैशाली आणि त्यांचा नवरा प्रकाशराव दोघे राहायचे. मी एका वर्षापासून राहत असल्यामुळे चांगली ओळख झाली होती. प्रकाशराव सतत बीपी शुगरमुळे आजारी असायचे. त्यामुळे त्यांची पाहण्याची सर्व कामे मी आवडीने करायचो. 2 वर्षात मी त्यांच्या घराला बनलो होतो. सर्व छान चालू असताना एक दिवस प्रकाशरावांनी मला कॉल करून बोलवले. मी रात्री 7 वाजता त्यांच्याकडे गेलो आणि पाहिलं की वैशालीने नवीन साडी घातली होती. मला वाटलं बाहेर कुठे जायचं असेल म्हणून मला सोडायला बोलवलं असेल. प्रकाशराव म्हणाले, "अरे अंकित, बसा." वैशालीने लगेच मला चहा दिला. मी चहा प्यायलो. प्रकाशराव म्हणाले, "अंकित, तुला मी सहज बोलवलं. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर केक कट करायचा होता." मी म्हणालो, "हो प्रकाशराव." आणि त्यांना दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. केक कट केला आणि प्रकाशरावांना म्हणालो, "चला प्रकाशराव, मी येतो." प्रकाशराव म्हणाले, "अरे कुठे चाललास? वैशालीने आपल्या सगळ्यांसाठी जेवण बनवलं आहे, तर जेवूनच जा." मी म्हणालो, "ठीक आहे प्रकाशराव." वैशाली आज काहीच बोलत नव्हत्या. मी आणि प्रकाशराव गप्पा मारायला लागलो आणि वैशाली जेवण्यासाठी ताट तयार करत होत्या. 10 मिनिटांनी वैशालीने आवाज दिला, "अहो, जेवण तयार आहे, चला जेवून घ्या. आता नंतर गप्पा मारा." प्रकाशराव आणि मी जेवायला बसलो. मी म्हणालो, "वैशाली, तुम्ही पण बसा आमच्यासोबत, सगळे सोबतच जेवण करू." वैशाली म्हणाल्या, "नको बाळा, तुम्ही जेवा. आज मला उपवास आहे. तुला काही समजा तुमचंच घर आहे असं समज. लाजू नको, पोटभर जेवण कर." प्रकाशराव आणि मी जेवण करत होतो. जेवता जेवता अचानक प्रकाशराव मला म्हणाले, "अंकित, मला तुला काहीतरी सांगायचे आहे." मी म्हणालो, "हो प्रकाशराव, सांगा. काही काम आहे का?" "मी करेन, सांगा." प्रकाशराव म्हणाले, "तसं काही नाही, जाऊ दे, सोड, काही नाही." आणि ते एकदम शांत बसले. आमचं दोघांचंही जेवण झालं होतं आणि आम्ही सोफ्यावर बसलो. मी म्हणालो, "प्रकाशराव, जेवताना तुम्ही काहीतरी म्हणत होता, सांगा ना मला. काही काम असेल तर मी करतो. कुठं जायचं असेल तर सांगा." प्रकाशराव एकदम शांत झाले आणि म्हणाले, "अंकित, आज आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली. या 25 वर्षात तुझ्या वैशालीने मला खूप चांगली साथ दिली. कधी काहीच तक्रार केली नाही. आमच्यासाठी खूप काही केलं. पण मी सतत आजारी असल्यामुळे तिच्यासाठी काही करू शकलो नाही." मी म्हणालो, "प्रकाशराव, तुमचं प्रेम मला कळते. तुम्ही किती वैशालीचा विचार करता ते मला माहीत आहे." आणि मी शांत बसलो. मला काही समजत नव्हतं. प्रकाशराव म्हणाले, "अंकित, आज मी तुला काहीतरी सांगणार आहे. तू नाही म्हणू नको." मी खूप विचार केलाय. प्रकाशराव काय बोलतील मला काहीच समजत नव्हतं. मी शांत बसून प्रकाशरावाचं बोलणं ऐकत होतो. प्रकाशराव म्हणाले, "अंकित, तू आमच्या घरातला आहेस. आमच्या तुझ्यावर विश्वास आहे. म्हणून तुला सांगतो की माझी एक इच्छा आहे की तू ती पूर्ण करावी." मी म्हणालो, "प्रकाशराव, पण काय करायचं? काय इच्छा आहे तुमची?" प्रकाशराव म्हणाले, "अंकित, माझी इच्छा अशी आहे की तुझ्या वैशालीने माझ्यासाठी खूप काही केलं. मी तिला जे शारीरिक सुख देऊ शकलो नाही ते तू तिला द्यावं." मी म्हणालो, "प्रकाशराव, तुम्ही काय बोलता? हे कसं? मी असं काही नाही करू शकत." प्रकाशराव म्हणाले, "अंकित, मी काही चुकीचं बोलत नाही. वैशालीच्या पण काही इच्छा आहेत, गरजा आहेत. त्यांचा विचार करून बोलतोय. प्लीज नाही म्हणू नको." मी म्हणालो, "प्रकाशराव, मी समजू शकतो." पण तेव्हा प्रकाशराव म्हणाले, "पण काय? तुझ्यावर आमचा विश्वास आहे म्हणून मी तुला बोलवलो." मी म्हणालो, "प्रकाशराव, सगळं ठीक आहे, पण वैशालीला काय वाटेल?" प्रकाशराव म्हणाले, "याचा तो विचार करू नको. मी वैशालीला सगळं सांगितलं आहे. अगदी ती पण नको म्हणायची, पण कसे तरी मी तिला तयार केलं."
मी शांत बसून प्रकाशराव जे म्हणतील त्याला मान हलवत होतो. प्रकाशराव म्हणाले, आता तू फ्रेश होऊन ये, आजच सगळा प्लॅन आहे. मला काही सुचत नव्हतं. मी गुपचूप रूममध्ये आलो. थोडी भीती वाटत होती. कुठेतरी मला पण तेच हवं होतं. पण मी वैशालीबद्दल कधी वाईट विचार केला नव्हता. पण आनंदही होता की एवढी चांगली संधी चालून आली आहे आणि वैशाली पण खूपच सुंदर आहे. मी वैशालीबद्दल विचार करायला लागलो. बघता बघता रात्रीचे 10 वाजले आणि प्रकाशरावांचा मला कॉल आला. मी लगेच त्यांच्याकडे गेलो. प्रकाशराव म्हणाले, अंकित, तू काही चुकीचं करत नाहीस. वाईट वाटून घेऊ नको. आज तू माझी इच्छा पूर्ण करणार आहे. त्यासाठी थँक्यू. तू आमच्या रूममध्ये जा. आता तुझी वैशाली वाट बघत असेल. मी तेच झोपतो हॉलमध्ये. मी काहीच बोललो नाही. खाली बघून मान हलवली आणि हिम्मत करून वैशालीच्या रूमकडे गेलो आणि बघतो तर वैशाली पूर्ण नवीन नवरीसारखी तयार होऊन बेडवर बसली होती. वैशालीने बेडरूम पण पूर्णपणे सुहागरातीसारखं सजवलं होतं. मी आत गेलो आणि आतून दरवाजा वैशालीच्या जवळ जाऊन बसलो. पण काही बोलायची हिंमत होत नव्हती. रूममध्ये पूर्ण शांतता होती. 10 मिनिटांनी मी वैशालीकडे पाहिलं आणि म्हणालो, प्रकाशरावांची इच्छा होती आणि मी नाही कसं बोलणार. मला आता छान वाटत नाही. वैशाली आता थोड्या नॉर्मल झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, अंकित, तुला तर सगळं माहीतच आहे. आता तुझे प्रकाशराव काही केलं तरी ऐकायला तयार नाही. मी म्हणालो, हो, आणि लगेच वैशालीने लाजत माझ्या हाताला दुधाचा ग्लास दिला आणि एक स्माईल केली. दूध पिऊन मी लगेच वैशालीच्या जवळ गेलो आणि त्यांचा हात हातात घेऊन हातावर एक किस दिला. वैशाली माझ्याकडे पाहत होत्या आणि मी पण त्यांच्या डोळ्यात पाहत होतो. लगेच मी वैशालीच्या आणखीन जवळ गेलो आणि त्यांच्या ओठावर ओठ टिकून त्यांना चुंबन घेतले. वैशालीलाही हेच हवं होतं. पूर्ण वर्ष त्यांना हे सुख मिळालं नव्हतं. वैशाली उठल्या आणि दरवाजा आतून बंद करून माझ्या बाजूला येऊन बसल्या. मला आता काय करू नको असं झालं होतं. मी त्यांना मिठी मारली आणि चुंबने द्यायला लागलो. अर्धा पाऊण तास आम्ही हेच करत होतो. अशा प्रकारे आनंद देत होतो. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. ती आनंदी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली. मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हालचाल वाढवत होतो. काही वेळातच मला स्वर्गात पोहोचल्यासारखं वाटू लागलं. मला तरंग असल्यासारखं वाटत होतं. डोके एकदम हलकं वाटू लागलं. मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. वैशालीच्या चेहऱ्यावर अमित सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित करत होती. तिने माझ्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच अंकित, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खुश होत म्हणालो, तुमच्यासारखी सुंदर मालकीण असल्यावर मला आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुमच्यासारखी वैशाली असणं म्हणजे खूप भाग्य लागतं. खरंच वैशाली, मी खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखी मालकीण मिळाली. त्या रात्रीचे त्या अल्पकालाच्या अनुभवानंतर रूममध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली होती. पण ही शांतता मगाशी होती तशी अस्वस्थ करणारी नव्हती, तर ती एक तृप्तीची आणि समाधानाची होती. वैशाली माझ्या खुशीत शांत पडून होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. मी त्यांच्या केसातून हात फिरवत विचार करत होतो की एका रात्रीत आयुष्य कसं बदलून गेलं. वैशाली मान वर करून माझ्या डोळ्यात पाहत म्हणाल्या, अंकित, तुला आता माझ्याबद्दल वाईट तर वाटत नाही ना? किंवा माझ्या नजरेला नजर द्यायला तुला संकोच तर वाटत नाही ना? मी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणालो, वैशाली, ही तुमची किंवा माझी चूक नाही. प्रकाशरावांचं तुमच्यावर असलेलं जीव आणि त्यांचा इच्छा ज्यामुळे हे घडलं. उलट मला खूप समाधान वाटतं की मी तुमच्या आयुष्यातला तो एकाकीपणा दूर करू शकलो. माझे शब्द ऐकून वैशालीच्या डोळ्यात त्या रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या. लग्नानंतरच्या त्यांच्या सुरुवातीच्या दिवसापासून ते प्रकाशरावांच्या आजारापर्यंतच्या संघर्षाबाबत बाहेर पहाट व्हायला आली होती. पक्ष्यांचा किलबटाट सुरू झाला होता. वैशाली उठल्या. त्यांनी आपली साडी सावरली. त्या म्हणाल्या, आता तुला जावं लागेल. बाहेर कुणाला संशय येऊ नये. मी रूमच्या बाहेर आलो तेव्हा हॉलमध्ये प्रकाशराव सोफ्यावर बसले होते. त्यांना पाहताच मला थोडी भीती वाटली.
पण प्रकाशरावांकडे पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू होतं. त्यांनी मला जवळ बोलवलं आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, अंकित, आज तू माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलंस. आता मला शांत झोप लागेल. त्या दिवसांपासून आमच्या तिघांमध्ये नातं पूर्णपणे बदललं होतं. आता मी त्यांच्यासाठी फक्त भाडेकरू नव्हतो, तर त्या घराचा एक अविभाज्य भाग बनलो होतो. वैशाली आता माझ्यासाठी डब्यात विशेष पदार्थ बनवू लागल्या होत्या आणि मला मुलाप्रमाणे मान देऊ लागल्या. पण या गुपिताची टांगती तलवार मनावर सतत असायची. एकदा दुपारी प्रकाशराव दवाखान्यात गेले होते आणि मी कॉलेजमधून लवकर घरी आलो होतो. घराचा दरवाजा उघडाच होता. मी आत गेलो तर वैशाली किचनमध्ये काम करत होत्या. मला पाहताच त्या हसल्या आणि म्हणाल्या, अरे अंकित, आज लवकर आलास. मी त्यांच्या जवळ गेलो आणि हळू त्यांच्या कमरेभोवती हात घातला. वैशाली थोड्या डचकल्या, पण त्यांना मला थांबवलं नाही. त्या म्हणाल्या, अंकित, कोणी बघितलं तर? मी म्हणालो, वैशाली, आता ही भीती कशाला? आपण जे केलं ते प्रकाशरावांच्या संमतीने होतं. पण वैशालीने मला समजावलं की समाजासाठी हे अजूनही चुकीचं आहे. त्या दिवशी दुपारी आम्ही पुन्हा एकदा त्या सुंदर विश्वात हरून गेलो. पण यावेळी त्या भीती नव्हती, तर एक खुशी होती. हळूहळू मला जाणीव झाली की हे नातं आता केवळ शारीरिक राहिलं नव्हतं, तर त्यात काही भावनांची गुंतागुंत झाली होती. खरं तर आणखी एक वळण पुढे होतं. जेव्हा कोल्हापुरातील माझ्या घरच्यांनी माझ्या लग्नाचा विषय काढला आणि वैशालीच्या मनात माझ्याबद्दल असलेली असुरक्षितता हळूहळू बाहेर येऊ लागली. दिवस जात होते आणि आमचं हे गुपित आमच्या तिघांच्याही मनात खोलवर रुजलं होतं. वैशाली आता पूर्वीपेक्षा जास्त खुलल्या होत्या. त्यांच्या वागण्यात मला वेगळीच आत्मविश्वास होता. प्रकाशरावही आता आजारात थोडे सुखात दिसत होते, कारण त्यांना माहीत होतं की त्यांच्या पत्नीची काळजी घेणारं कुणीतरी हक्काचा माणूस जवळ आहे. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एके दिवशी सकाळी मी रूममध्ये असताना माझे वडील कोल्हापुरात माझ्या रूमवर अचानक आले. त्यांना पाहताच माझी थोडी धांदल उडाली. बाबा म्हणाले, अंकित, आज तू 24 वर्षाचा आहेस, नोकरी स्थिर आहे, तर आम्ही तुझ्यासाठी मुलगी पाहायला सुरुवात केली आहे. पुढच्या महिन्यात तुला गावी यावं लागेल. बाबांचं हे बोलणं ऐकून माझ्या काळजात धस्स झालं. मी वैशालीकडे पाहिलं. त्या दारातच उभ्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. बाबा गेल्यानंतर वैशाली माझ्या रूममध्ये आल्या आणि रडू लागल्या. त्या म्हणाल्या, अंकित, तुझं लग्न झाल्यावर तू हे घर सोडून जाशील का? मग माझं काय होईल? मी त्यांना जवळ घेतलं आणि समजावलं, वैशाली, लग्न तर करावंच लागेल, पण मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. पण मनातून मला ही भीती वाटत होती. लग्नानंतर माझ्या पत्नीला हे सगळं कसं सांभाळणार? आणि प्रकाशराव, वैशालीशी माझं हे जे नातं आहे ते टिकणार का? काही दिवसांनी प्रकाशरावांनी मला रात्री बाहेर गप्पा मारायला बोलवलं. ते म्हणाले, अंकित, तुझ्या लग्नाचा विषय ऐकला, मला आनंद आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या संसारात कधीही मिठाचा खडा पडू देऊ नकोस. जे आपल्यात घडलं ते ते संपलं पाहिजे असं तुला वाटलं का? मी शांत होतो. मला वैशालीचा तो चेहरा आठवला जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा जवळ घेतलं होतं. मी म्हणालो, प्रकाशराव, मी वैशालींना कधीच अंतर देणार नाही, पण लग्नानंतर परिस्थिती बदलेल हे मला माहीत होतं. त्या रात्री वैशाली पुन्हा माझ्या रूममध्ये आल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. त्या म्हणाल्या, अंकित, आज आपली शेवटची भेट असू शकते असं समजून मला पुन्हा एकदा त्या सुखाचा अनुभव दे. आणि पुन्हा एकदा एकमेकांच्या मिठीत विरघळलो. पण यावेळी त्या आनंदासोबत एक प्रकारचं दुःखही होतं. लग्नाची तारीख ठरली आणि मी गावी जाण्याची तयारी करू लागलो. बॅग भरताना वैशालीने गुपचूप माझ्या बॅगेत एक डबा ठेवला आणि त्यात एक चिठ्ठी होती. तुझ्या सुखातच माझं सुख आहे, पण विसरू नकोस, मी कोल्हापुरात तुझी वाट पाहत कुणीतरी आहे. मी जड अंतकरणाने कोल्हापूर सोडलं. गावी गेल्यावर लग्नाच्या धामधुमीत मी गुंतलो, पण प्रत्येक क्षणी त्या वैशालीच्या आठवणी येत होती. लग्नाच्या दिवशी जेव्हा मी मंडपात उभा होतो तेव्हा गर्दीत मला प्रकाशराव आणि वैशाली दिसले. वैशालीने हिरवी साडी नेसली होती आणि त्या दुरूनच माझ्याकडे पाहत हसत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात साठलेले अश्रू मला स्पष्ट दिसत होते. लग्न सोहळा आणि मी माझ्या पत्नी स्नेहासोबत नवीन आयुष्याची सुरुवात केली. पण खरं वळण तेव्हा आलं जेव्हा लग्नाच्या 2 महिन्यांनी मला प्रकाशरावांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांची तब्येत खूप बिघडली आहे आणि त्यांना मला तातडीने भेटायचं आहे. मी पत्नीला घेऊन कोल्हापुरात पोचलो आणि तिथे गेल्यावर मला जे समजलं
त्यांनी माझे पाय जमीनला टेकले नाही. मी आणि माझी पत्नी स्नेहा कोल्हापूरच्या त्या घरात पोचलो तेव्हा तिथे कमालीची शांतता होती. माझे प्रकाशराव बेडवर पडले होते. त्यांचा चेहरा आजारामुळे खूपच खंगला होता. वैशालीने आमचं स्वागत केलं, पण त्यांच्या डोळ्यात एक अमित भीती आणि दुःख होतं. माझ्या पत्नीला पाहताच वैशालीने तिला जवळ घेतलं, जणू काही त्या आपल्या होणाऱ्या सुनेचं स्वागत करत आहेत. प्रकाशरावांनी मला जवळ बोलवलं आणि म्हणाले, अंकित, आज माझा वेळ जवळ आला आहे असं मला वाटतं. तू आलास, खूप बरं वाटलं. मी त्यांचा हात हातात धरला आणि म्हणालो, प्रकाशराव, असं काही बोलू नका, तुम्ही लवकर बरे व्हाल. पण प्रकाशराव फक्त हसले. त्यांनी बाजूला ठेवलेली एक फाईल माझ्या हातात दिली. मी ती फाईल उघडून पाहिली तर ते घराचे कागदपत्र होते. प्रकाशराव म्हणाले, अंकित, आम्हाला मूळबाळ नाही. तू 2 वर्षात आमच्यासाठी जे केलं ते कदाचित पुढचा मुलगाही करू शकला नसता. हे घर मी तुझ्या आणि तुझ्या पत्नीच्या नावावर केलं आहे. फक्त एकच वचन दे, माझ्या पश्चात तू वैशालीची साथ कधी सोडणार नाही. हे ऐकून माझे डोळे भरून आले. वैशालीने माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. माझ्या पत्नीला यातील काहीच कल्पना नव्हती. तिला वाटलं की एका निस्सीम भाडेकरूच्या सेवेचं हे फळ आहे. पण मला आणि वैशालींना माहीत होतं की या कागदपत्रांच्या मागे किती मोठं समर्पण लपलेलं होतं. काही दिवसानंतर प्रकाशराव शांतपणे जग सोडून गेले. घराचं वातावरण शोकाकुल झालं. माझ्या पत्नीने मोठ्या मनाने वैशालींना सावरलं. आता मी तिघही एकाच घरात राहू लागलो. पत्नीला वाटायचं की वैशाली आपल्या सासूसारख्या आहेत आणि वैशाली तिला मुलीसारखं वागवत होत्या. पण जेव्हा माझी पत्नी स्नेहा माहेरी किंवा बाहेर जायची तेव्हा त्या घरात पुन्हा ती जुनी ओढ निर्माण व्हायची. एकदा पावसाळी संध्याकाळी माझी पत्नी स्नेहा माहेरी गेली होती. मी हॉलमध्ये बसलो होतो आणि वैशाली चहा घेऊन आल्या. बाहेर पाऊस जोरात पडत होता. वैशालीने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, अंकित, प्रकाशराव गेल्यापासून हे घर रिकामं वाटतं, पण तू सोबत आहेस म्हणून धीर आहे. मी त्यांच्या हाताला धरलं आणि त्यांना जवळ ओढलं. वैशाली थोड्या अडखळल्या. अंकित, नको, आता तुझं लग्न झालं, हे चुकीचं आहे. पण मी म्हणालो, वैशाली, प्रकाशरावांनीच माझा हात तुमच्या हातात दिला होता. हे नातं त्यांनी जोडलं आहे. त्या पावसाच्या आवाजात आमची जुनी ओढ पुन्हा जागी झाली. पण यावेळी मनात एक कपातीपणाची भावना होती, कारण आता माझ्या आयुष्यात दुसरी एक स्त्री होती जिचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. तरी वैशालीचा तो एकाकीपणा आणि आमचं ते जुनं गुपित आम्हाला पुन्हा एकत्र आणवं लागलं. वैशालीने हळूच माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाल्या, हे नातं असंच राहिलं का, की कधीतरी हे सगळं संपेल? मी काहीच बोलू शकलो नाही. फक्त त्यांना घट्ट मिठी मारली. कोल्हापूरच्या त्या जुन्या घरात बाजूला नवीन संसाराची जबाबदारी होती आणि दुसऱ्या बाजूला एक जुन्या अघोषित नात्याचं ओझं. किंवा कदाचित ते सुख कोल्हापुराच्या त्या घरात आता दिवस तिळे झाले होते. पण मनाची तडफड थांबत नव्हती. माझी पत्नी स्नेहा स्वभावाने अतिशय साधी आणि प्रेमळ होती. तिला वैशालीबद्दल खूप आदर होता. पण म्हणतात ना, स्त्रीची नजर खूप तीक्ष्ण असते. तिला हळूहळू आमच्या वागण्यात तो वेगळा ओलावा जाणू लागला होता. एके दिवशी दुपारी स्नेहा मार्केटला गेली होती. मी आणि वैशाली घरात एकटेच होतो. पाऊस थांबला होता, पण वातावरण खूप गार होतं. वैशाली किचनमध्ये काम करत असताना मी मागे जाऊन त्यांना मिठी मारली आणि त्या जुन्या आठवणी धरून गेलो. तेवढ्यात अचानक घराचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. स्नेहा पावसामुळे लवकर परत आली होती. आम्ही दोघेही पटकन सावरलो. पण स्नेहाने आम्हाला त्या अवस्थेत पाहिलं होतं. तिच्या हातातल्या पिशव्या खाली पडल्या. तिच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक अथांग दुःख आणि अविश्वास होता. ती काहीच न बोलता आपल्या रूममध्ये निघून गेली. घरात स्मशानाता शांतता पसरली. वैशालीचे हात थरथरत होते. त्या म्हणाल्या, अंकित, हे होऊ नये. तेच झालं. आता संसार मोडणार. मी स्नेहाच्या मागे रूममध्ये गेलो. ती बेडवर पडत रडत होती. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. स्नेहा, तू पाहिलं तसं काही नाही. पण तिने मला थांबवलं. ती म्हणाली, अंकित, प्रकाशरावांनी हे घर तुम्हाला का दिलं हे आज मला समजलं. पण तुम्ही माझ्या विश्वासाचा विचार का केला नाही? वैशाली, तुम्ही आई समान मानतो असं वाटलं होतं, पण हे नातं तर काही वेगळंच निघालं. मी शांतपणे तिला सुरुवातीपासूनची सगळी हकीकत सांगितली. प्रकाशरावांची इच्छा, त्यांची हलकलोटता आणि आमची ती परिस्थिती, हे सगळं ऐकून स्नेहा सुन्न झाली. तिने रात्रभर विचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती बाहेर आली. तेव्हा तिचे डोळे सुजले होते. तिने वैशालीला समोर बोलवलं आणि माझा हात धरला. ती म्हणाली, वैशाली, तुमचं दुःख मी समजू शकते. प्रकाशरावांनी घेतलेला निर्णय हा एक पतीचा
आपल्या पत्नीसाठी असलेला त्याग होता हे मला पटलं. पण आता अंकित माझा पती आहे. वैशाली रडत म्हणाल्या, मला माफ कर बाळा, मी हे घर सोडून जाते. पण स्नेहाने त्यांना थांबवलं. ती म्हणाली, नाही, तुम्ही कुठेही जाणार नाही. हे घर तुमचं आहे, पण इथून पुढे अंकित फक्त तुमचा मुलगा असेल आणि माझा पती. हे झालं तर एका कराराचा भाग म्हणून आपण स्वीकारूया. त्या दिवसानंतर घरातलं वातावरण बदललं. वैशालीने स्वतःहून माझ्यासाठी अंतर राखलं. त्या आता खऱ्या अर्थाने त्या घराच्या मोठ्या झाल्या होत्या. माझ्या मनात वैशालीबद्दल प्रेम आजही होतं, पण त्या स्नेहाच्या विश्वासासाठी जबाबदारी मोठी होती. कधीतरी जेव्हा मी आणि वैशाली नजरेला नजर देतो तेव्हा त्या रात्रीच्या आठवणी काळजाचा ठोका चुकवतात. पण आम्ही दोघेही आता सुखाच्या त्या सीमा ओलांडत नाही. कोल्हापुराच्या त्या घरात आता एक विचित्र पण शांत अस्तित्व आहे. एका बाजूला प्रकाशरावांचा दिलेला शब्द होता, तर दुसऱ्या बाजूला स्नेहाचं पवित्र प्रेम. मी दोन्ही सांभाळण्याचा प्रयत्न करतो, पण त्या पावसाळी रात्रीचं ते दुःखीत आमच्या तिघांना मनात जिवंत आहे. स्नेहाने दाखवलेलं त्या मोठ्या मनामुळे घरात शांतता आली होती, पण ती शांतता वादळापूर्वीची असावी असं वाटत होतं. वैशाली आता जास्तीत जास्त वेळ दोघांच्या सेवधर्मात घालू लागल्या. पण एक दिवस अचानक घराची बेल वाजली. समोर एक मध्यमवर्गीय व्यक्ती उभा होता. त्याच्या हातात एक जुनी बॅग होती आणि चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. वैशालीने घराचा दरवाजा उघडला आणि त्या माणसाला पाहताच त्यांच्या हातातला पानाचं ताट खाली पडलं. त्या भीतीने थरथर कापायला लागल्या. मी बाहेर आलो आणि विचारलं, वैशाली, कोण आहे हे? तो माणूस घरात शिरला आणि सोफ्यावर पाय पसरून बसला. तो म्हणाला, काय वहिनी, ओळखलं नाही का? तुमच्या पतीचा धाकटा भाऊ संदीप. प्रकाशरावांनी तर मला सांगितलं होतं की त्यांचं या जगात कोणीही नाही. संदीप हसून म्हणाला, भावाने, अरे घर एका भाडेकरूच्या नावावर केलं हे ऐकून मला राग आला. पण वहिनी, तुम्हाला वाटतं तितकं साधं प्रकरण नाही. त्याने बॅगेतून काही जुनी कागदपत्र आणि एक डायरी बाहेर काढली. ती डायरी प्रकाशरावांची होती. संदीपने एक पान उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. त्यात प्रकाशरावांनी लिहिलं होतं की अंकितवर त्याचा विश्वास आहे. हे खरं होतं, पण त्या रात्रीचा तो प्लॅन केवळ वैशालीच्या सुखासाठी नव्हता. प्रकाशरावांना माहीत होतं की त्यांच्या मालमत्तेवर संदीपचा डोळा आहे. जर वैशालींना मूल झालं नाही तर सर्व मालमत्ता संदीपला मिळणार होती. म्हणून प्रकाशरावांनी अंकिताला वापरून वैशालींना मातृत्वाचं सुख आणि वारस देण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून संदीपला काहीच कळू नये. हे ऐकून आम्ही सगळे सुन्न झालो. पण खरा धक्का तर पुढे होता. संदीप म्हणाला, अंकित, तुला वाटतंय तू वैशालीची इच्छा पूर्ण केलीस, पण त्या डायरीत अजून एक पान आहे. प्रकाशरावांना माहीत होतं की तू कोल्हापूर सोडून जाणार नाही, म्हणून त्यांनी तुला घरातलं बनवलं. पण वैशालीने तुला कधीच सांगितलं नाही का की तू ज्याच्याकडे राहतोस ती वैशाली तुझ्या दूरच्या नात्यातली मावशी लागती. माझ्या पायाखालची जमीन सरकली. वैशालीच्या रडण्याचा आवाज वाढला. त्या म्हणाल्या, अंकित, मला माफ कर. मला हे माहीत होतं, पण प्रकाशरावांच्या दबावामुळे मी गप्प राहिले. त्यांना वाटलं नात्यातल्या मुलांकडून वारस मिळाला तर तो जास्त हक्काचा असेल. स्नेहा आता माझ्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहत होती. ज्या नात्याला आम्ही वेगळं एक अनुभव समजत होता, त्यात आता रक्ताच्या नात्याचा आणि वारसा हक्काचा एक मोठा खेळ शिरला होता. संदीपने शेवटचा पत्ता काढला आणि वहिनी, तुमच्या पोटात जे वाढतंय त्याचा बाप अंकित आहे हे जर सिद्ध होईलच, पण हे नातं समाजाला कसं सांगणार? वैशाली गरोदर होत्या हे मला माहीत नव्हतं. स्नेहाने माझ्याकडे पाहिलं आणि ती हसली. एक विचित्र भयानक हसू. ती म्हणाली, अंकित, आता समजलं की प्रकाशरावांनी हे घर तुझ्या नावावर का केलं. तू केवळ भाडेकरू नव्हतास, तू त्यांच्या या मोठ्या खेळाचा एक मोहरा होतास. आता प्रश्न फक्त घराचा नव्हता, तर येणाऱ्या बाळाचा आणि आमच्या विखरलेल्या नात्याचा होता. संदीपने टाकलेल्या त्या डावाने आमच्या सुखी संसाराच्या आकल्या पळवून दिल्या होत्या. वैशालू गरोदर आहे आणि त्या माझ्या नात्यातल्या लागतात या सत्याने मी पूर्णपणे कोसळलो होतो. पण सर्वात मोठा धक्का बसला तो स्नेहाच्या वागण्यामुळे. स्नेहा जी आजपर्यंत माझ्या पाठीशी उभी होती, तिने अचानक आपली बाजू बदलली. संदीपने जेव्हा रक्ताच्या नात्याचा आणि समाजातील बदनामीचा विषय काढला, तेव्हा स्नेहाने डोळ्यात एक वेगळी चमक दिसली. तिला जाणीव झाली की जर हे प्रकरण कोर्टात गेलं तर माझी जातीलच, पण हे घर आपल्या हातातून जाईल. संदीप एक धूर्त माणूस होता.
त्याने स्नेहाला बाजूला नेऊन काहीतरी सांगितलं आणि स्नेहाचा चेहरा एकदम शांत झाला. ती माझ्याकडे वळून म्हणाली, अंकित, तू जे केलंस ते पाप होतं. आता संदीप काका जे काही म्हणतील तेच आपल्या करावं लागेल. मला ही प्रॉपर्टी गमवायची नाही. मला विश्वासच बसत नव्हता की ही ती स्नेहा आहे. संदीप हसून म्हणाला, अंकित, तुला काय वाटतं? तू आणि वहिनी मजा करणार आणि मी बघत बसणार. मला हे घर नकोय, पण मला या घराचा मोबदला हवा आहे. जर तुला हे घर आणि वैशिलीच्या पोटातील वारस वाचवायचा असेल तर स्नेहाला आजची रात्र माझ्यासोबत घालवायला लागेल. हे ऐकून माझ्या अंगाचा थरकाप उडाला. मी ओरडून म्हणालो, संदीप, जिभेला लगाम लाव. स्नेहा माझी पत्नी आहे. पण स्नेहाने माझा हात झटकला. तिच्या मनात आता पैसा आणि मालमत्तेचा विचार घोळत होता. ती म्हणाली, अंकित, तुझ्यामुळे आपली ही अवस्था झाली आहे. जर एका रात्रीने सगळं प्रकरण मिटणार असेल आणि ही करोडची प्रॉपर्टी माझ्या नावावर कायमची होणार असेल तर मी तयार आहे. वैशाली एका कोपऱ्यात बसून रडत होत्या. त्या म्हणाल्या, स्नेहा, असं करू नकोस ग. एका चुकीची शिक्षा दुसऱ्या चुकीने देऊ नकोस. पण स्नेहाने कुणाचं ऐकलं नाही. तिने संदीपकडे पाहिलं आणि म्हणाली, काका, तुम्ही दिलेला शब्द पाळणार ना? कागदपत्र मला मिळतील ना? संदीपने खिशातून कोरा स्टॅम्प पेपर काढला आणि त्यावर सही केली. हे बघ, मी लिहून देतो की या घराशी माझा काहीही संबंध नाही. रात्रीचे 10 वाजले होते. कोल्हापुरात पाऊस जोर धरत होता. संदीपने स्नेहाला जवळ केलं आणि माझ्या समोरूनच तिला बेडरूममध्ये घेऊन गेला. दरवाजा बंद झाला आणि मी तिथेच हॉलमध्ये सुन्न होऊन बसलो. ज्या बेडवर मी आणि वैशालीने एक वेगळं जग अनुभवलं होतं, आज त्याच बेडवर माझी पत्नी एका अनोळखी माणसासोबत एका करारासाठी गेली होती. बेडरूममधून स्नेहाचा हसण्याचा आणि संदीपच्या ओरडण्याचा आवाज येत होता. मला स्वतःचीच घृणा वाटू लागली. मी वैशालीकडे पाहिलं. त्यांनी माझे डोळे पुसले आणि म्हणाल्या, अंकित, हा तुझ्या कर्माचा फेरा आहे. आपण जे सुख मिळवलं त्याची किंमत आज स्नेहा मोजत आहे. संदीप आणि स्नेहा त्या रात्री बेडरूममध्ये गेल्यानंतर बाहेर हॉलमध्ये माझ्यासाठी एक क्षण युगासारखा झाला होता. वैशाली शांतपणे रडत होत्या आणि मी स्वतः नशिबाला दोष देत होतो. मला वाटलं होतं की स्नेहा हे सगळं फक्त घरासाठी आणि मालमत्तेसाठी करते. पण जशी रात्र सरत होती तशी तशी बेडरूममधून येणारे आवाज बदलत गेले. तिथे कोणताही प्रतिकाराचा उलट नव्हता. उलट स्नेहाचा हसण्याचा आणि संदीपच्या गप्पा मारण्याचा आवाज येत होता. सकाळ झाली आणि बेडरूमचा दरवाजा उघडला गेला. स्नेहा बाहेर आली, पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही अपराधीपणा वाटत नव्हता. उलट ती खूप फ्रेश, आनंदी दिसत होती. तिच्या मागे संदीप आला. त्याने स्नेहाच्या खांद्यावर हात ठेवला होता. मी रागाने विचारलं, स्नेहा, हे काय? संदीपने कागदपत्र दिली का? स्नेहाने माझ्याकडे तुच्छतेने पाहिलं आणि म्हणाली, अंकित, आता त्या कागदपत्रांची गरज तुला नाही. मी आणि संदीप काकांनी एक निर्णय घेतला आहे. संदीप काका आजही अविवाहित आहेत आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात एक जोडीदाराची गरज आहे. काल रात्री आम्ही दोघांना जाणीव झाली की आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत. माझ्या पायाखालची जमीन सरकली. स्नेहाचे शब्द माझ्या कानात घुसले होते, पण मला तिच्यावर राग येण्यापेक्षा दया आली. ही ती स्नेहा होती जिने एकदा वैशालीला समजून घेतलं होतं, पण आता पैशाच्या लोभाने तिची माणुसकी हरवली होती. मी शांतपणे उठलो आणि वैशालीकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू घोळत होते, पण त्यात एक नवा निर्धार होता. वैशाली उठल्या. त्यांनी आपली साडी व्यवस्थित केली आणि म्हणाल्या, अंकित, आता पुरे झाले. हा खेळ आता संपवायला हवा. मी विचारलं, पण कसं वैशाली? स्नेहाने तर सगळं बदलून टाकलं. वैशाली हसल्या, एका आत्मविश्वासाने भरलेलं हसू. त्या म्हणाल्या, प्रकाशराव फक्त हुशार नव्हते, ते अतिशय दृष्टीवान होते. त्यांनी माहीत होतं की एक दिवस संदीप येईल आणि हा प्रकार घडेल. म्हणूनच त्यांनी मला एक गुपित सांगून ठेवलं होतं. संदीपने आवाज चढवला, काय बोलत आहेस वहिनी? आता कोणते नवे नाटक? वैशालीने शेजारच्या कपाटातून एक जुनी लोखंडी पेटी काढली. तिच्यातून त्यांनी एक ओले फंडाचे कागद आणि एक नोटरी केलेला दस्तावेज काढला. ती म्हणाली, संदीप, तुला वाटतं का प्रकाशराव इतके बाळवट होते? त्यांना माहीत होतं
की तू या घरासाठी काहीही करशील, म्हणून त्यांनी हे घर माझ्या नावावर न करता एका ट्रस्टच्या नावावर केले. या ट्रस्टचे 3 सदस्य आहेत, मी, अंकित आणि कोल्हापूरचे न्यायाधीश श्री देशमुख. या कागदपत्रानुसार या घराची मालकी फक्त तिघांच्या संमतीने हस्तांतरित होऊ शकते. एकट्याने सही काहीच किंमत नाही. संदीपचा चेहरा पांढरा पडला. त्याने संतापाने विचारलं, मग काल रात्री जे कागदपत्र स्नेहाला दिले ते? वैशाली हसल्या. त्या कागदांचा काही किंमत नाही, ती फक्त रद्दी आहे. स्नेहा हे ऐकून वेड्यासारखी होऊन म्हणाली, म्हणजे मी काल रात्री व्यर्थ गेली? वैशालीने तिच्याकडे करुणेने पाहिलं. स्नेहा, तू माझ्या दृष्टीने आता मुलीसारखी होतीस, पण तुझ्या या निर्णयाने तू स्वतःची बाजू हरवलीस. मी तुला काल रात्री थांबवू शकले असते, पण मला वाटलं की तुझी परीक्षा होईल. तू मात्र त्या परीक्षेत नापास झालीस. संदीपने आता आपला आवाज बदलला. वहिनी, मी चूक केली, मला माफ कर, मी इथून निघून जातो. पण वैशाली कठोर झाल्या. संदीप, तू अंकितेच्या पत्नीशी अशी वागणूक केलीस. ही केवळ मालमत्तेची लढाई नव्हती, तर मानवी संबंधाची होती. मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेन. मी मध्ये पडलो वैशाली, पण आता हे सगळं लोकांसमोर आणलं तर? वैशालीने माझ्याकडे पाहिलं. अंकित, या गोष्टी लपवायच्या नसतात. जे घडलं ते घडलं, पण आता खरं नातं काय आहे हे सगळ्यांसमोर येईल. स्नेहा माझ्याकडे येऊन म्हणाली, अंकित, मला माफ कर. मला काही सुचत नव्हतं. मी तुझ्यावर आणि वैशालीवर विश्वास ठेवला पाहिजे होता. तिच्या डोळ्यात पश्चाताप होता. मी तिला जवळ घेतलं. स्नेहा, काय झालं ते झालं, पण आता आपण पुढे जाऊया. वैशाली म्हणाल्या, अंकित, मी या घरात आता राहणार नाही. मी कोल्हापूर सोडून जात आहे. हे घर आता तुमच्या दोघांचं आहे, पण एक अट आहे. तुम्ही मला वचन द्या की तुम्ही एकमेकांवर प्रेम कराल, विश्वास ठेवाल आणि हे नातं कधीही खराब होऊ देणार नाही. मी आणि स्नेहाने डोकं हलवलं. वैशालीने माझ्या हातात घराची चाबी दिली आणि माझ्या कानात कुजबुजल्या. प्रकाशरावांना माहीत होतं की हा दिवस येईल. त्यांनी सगळ्यांची तयारी केली होती. आता तू त्यांचं स्वप्न पूर्ण कर, एक सुखी संसार. वैशाली घराबाहेर पडल्या. पावसाचे थेंब थांबले होते आणि ढगांमधून सूर्यप्रकाशाची किरणं दिसू लागली होती. संदीपही शांतपणे निघून गेला. घरात फक्त मी आणि स्नेहा उरलो. स्नेहा माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, अंकित, मला खूप वाईट वाटतं. मी काय केलं? मी तिची मान उंचवली आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. स्नेहा, प्रत्येकाला जीवनात चुका होतात. महत्वाचं म्हणजे आपण त्या चुकांमधून शिकतो. प्रकाशराव, वैशाली आपल्या एक मोठं धडे दिले. प्रेम, त्याग आणि विश्वास याची किंमत काय आहे. आता आपण नव्याने सुरुवात करू. त्या दिवसापासून आमच्या आयुष्यात बदल झाला. स्नेहा, मी त्या घरात नव्याने वास्तव्य करू लागलो. वैशाली महिन्यातून एकदा येऊन आम्हाला भेटायच्या. त्या आता एका छोट्याशा आश्रमात राहत होत्या आणि समाजसेवा करत होत्या. एके दिवशी वैशाली आल्या तेव्हा स्नेहाने त्यांना जवळ घेतलं आणि म्हणाल्या, वैशाली, मला माफ करा, मी तुमच्याशी चुकीचं वागले. वैशाली हसल्या. बाळा, काय झालं ते झालं. आता तू आणि अंकित सुखाने राहा. हेच माझं आणि प्रकाशरावांचं स्वप्न होतं. पुढच्या काही महिन्यात स्नेहा गरोदर राहिली. 9 महिन्यांनी तिला एक सुंदर मुलीला जन्म दिला आणि तिचं नाव ठेवलं प्रिया, ज्याचा अर्थ प्रेम. कारण या सगळ्या प्रवासात आम्हाला एकच गोष्टी समजली, प्रेमच सगळं मोठं धन आहे. आज कोल्हापूरच्या त्या घरात आनंदाचं वातावरण आहे. प्रिया आता 2 वर्षाची आहे. तिच्या डोळ्यात प्रकाशरावांची चमक आणि वैशालीची दया दिसते. वैशाली दर आठवड्याला येऊन तिला भेटायच्या. प्रिया त्यांना आजी म्हणते. प्रकाशरावांनी ती जुनी डायरी आजही माझ्याकडे आहे. मी कधी कधी ती उघडतो आणि त्यातलं शेवटचं वाक्य वाचतो. जीवनात सगळ्या गोष्टी नियंत्रित करता येत नाहीत, पण ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या म्हणजे प्रेम करणं, क्षमा करणं आणि पुढे जाणं. आणि तेच आम्ही केलं. आम्ही प्रेम केलं, क्षमा केली आणि पुढे गेलो. कारण जीवनातील खरी श्रीमंती ही मालमत्ता नाही, तर नाती, विश्वास आणि आठवणी यात असते. हीच तर कथेची खरी शिकवण होती. की कितीही मोठी आघात उभी राहिली तर प्रेम, क्षमा यांच्या बळावर आपण सगळं पार करू शकतो. वैशाली, स्नेहा आणि मी तिघांनीही शिकलो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.